काय नेमकी भूमिका? आताच सकाळी सन्मान्य खासदार राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मागणीनुसार जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी स्वतः उपस्थित होतो, जिल्हाधिकारी उपस्थित होते, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते आणि शक्तीपीठचा महामार्ग आहे त्याच्या निगडीत असलेले सगळेच अधिकारी आणि त्या सगळ्या गावातून ज्या गावातून ते शक्तीपीठ जातो त्याचे गावाचे प्रतिनिधी म्हणून सगळे आमची बैठक झाली। अधिकाऱ्यांनी नेमकं शक्तीपीठ कसे होणार, कुठून होणार, काय काय बाधित होत आहे, कुठल्या मार्गावरून जाते, हे सगळेचे सगळं प्रेझेंटेशनच राणे साहेबांना आणि आम्हा लोकांना दिलेलं आहे। राणे साहेबांनी सगळं ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या जणांचा असा निर्णय झालेला आहे की जे काही गावं आहेत त्याच्यातून शक्तीपीठ जाणार, त्या प्रत्येक गावाला राणेसाहेब खासदार म्हणून, पालकमंत्री म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी प्रत्येक गावाला आम्ही भेट देणार आहोत, त्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत। ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं स्पष्ट राणे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांशी बोललेलं आहे। शेवटी आम्हाला विकास हवाय, विकासाला विरोध आम्ही कोणच करत नाहीये। आमच्या जिल्ह्यामध्ये हायवे आला तर त्याच्यामध्ये भरपूर विकासाची दालनं उघडतात, त्याच्यामुळे हा विकास आम्हाला प्रत्येकाला हवाय, पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला त्याचं जे काही नुकसान काय होत आहे, पर्यायी मार्ग आम्ही 2-3 शोधायला सांगितलेला आहे। तसं आज आम्हाला एक मार्ग दाखवला, त्याला आम्ही त्यांना बोललो की अजून 2-3 पर्यायी मार्गाचा प्रेझेंटेशन आम्हाला द्या, जिथून काही असाही मार्ग आहे का जिथे कोणच बाधित होत नाहीये, असाही मार्ग आम्हा लोकांना असेल तर सुचवा। अशा विविध गोष्टीवर प्राथमिक चर्चा आहे, अजूनपर्यंत सरकार पातळीवर पण काही निश्चित होत नाहीये। सगळ्या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा सुरू आहे आणि हे शेवटी लोकांनी निवडून दिलेलं आमचं महायुतीचं सरकार आहे, भारी बहुमत असलेलं आमचं सरकार आहे आणि ह्याच लोकांनी आमचं सरकार निवडून दिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दिशेने पावलं टाकणार आहोत। साहेब, तिथल्या लोकांचा महामार्गाला विरोध नाहीये, मात्र त्यांची मागणी आहे की शेती बागायची असेल किंवा जी दुकानं आहेत ती त्याच्यात बाधित होत आहेत। हे म्हणजे हे सगळे संबंधित सरपंच आलेले, संबंधित तिकडचे आमचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे काही प्रमुख नेते आलेले, प्रत्येकाने त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या। त्याच्यावरच राणे साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणालाही नुकसान न होता आणि नुकसान अगर तिथे शेवटी असं कळलं की नुकसान होतं तर चांगल्यातल्या चांगली भरपाई देण्याचाही मार्ग आमच्याकडे। शेवटी सरकार हे लोकांचं आहे, लोकांनी निवडून दिलेलं आहे, बहुमताचं सरकार आहे आणि कोणीही ना आमचे मुख्यमंत्री साहेब असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो आणि कोणीच सांगितलं नाही की जोर जबरदस्ती करणार आहे, म्हणून असं वातावरण खराब करण्यासारखं असं काहीच नाहीये आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात होणार, सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या पद्धतीने होणार आणि तीच भूमिका खासदार राणे साहेबांनी घेतलेली आहे। म्हणून अतिशय सुरळीत आता आम्ही जेव्हा प्रत्येक गावामध्ये जाऊ तर तुम्ही या, प्रत्येक गावाचं ऐकलं जाईल, प्रत्येक गावाच्या लोकांना विश्वासात घेतलं जाईल। आता आमच्या बांद्याच्या सरपंच आलेल्या, आंबोलीचे सरपंच आलेले, त्यांनी प्रत्येकाने लोकांच्या भावना सांगितल्या आणि आम्ही सांगितलं की ठीक आहे, आपल्याला विकास हवा आहे ना, तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण तो शक्तीपीठ मार्ग पूर्ण करू आणि पर्याय मार्ग असेल तोही बघू। विरोधकांनी त्याच्यावरती भूमिका घेतली आहे की चिपी विमानतळ असेल किंवा महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा आणि मगच शक्तीपीठ महामार्ग। चिपी विमानतळ पूर्ण आहे, सगळे सुविधा आता आम्ही डीपीडीसीतून मी देतोय, नाईट लँडिंगचा विषय होतोय, आमच्या जिल्ह्यातला 98% महामार्ग पूर्ण झालेला आहे, 1-2 कंपन्सेशनचे विषय तेही पूर्ण होतील। म्हणून असं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण खराब होईल असा कुठलाच विषय नाही। हो, प्रयत्न केला जातोय आमच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांकडून कुठेतरी वातावरण खराब व्हावं, कुठेतरी काहीतरी आमच्या जिल्ह्याची बदनामी व्हावी, पण आम्ही सगळेजण अतिशय सकारात्मक पद्धतीने, केंद्रातही आमचं सरकार आहे, राज्यातही आहे, कोण ऐकणार नाही, शक्यच नाही, सगळं सकारात्मक आहे। मी विरोधकांनाही सांगेन, तुमच्या काय अडीअडचणी असतील ना येऊन भेटा ना, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी ऐकून घेईन ना, तुमचे काय विषय असतील येऊन भेटा मला सांगा की रितेशजी हे 10 विषय जरा कारण शेवटी ते पण लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत, त्यांनी अगर मला 4 गोष्टी लोकांचे सांगितले तर त्यांचीही समजूत काढणं
सरकार म्हणून आमची तयारी आहे, काही हरकत नाही. पण जिल्ह्याचं वातावरण खराब होईल असं काहीच एवढं काही मोठं नाही. आम्ही लोकांच्या विरोधात जाणार, कारण आम्हाला लोकांनीच निवडून दिलेलं आहे, भरभरून मतं दिलेले आहेत. राणे साहेबांना लोकसभेमध्ये 98% मतं ह्या सिंधुदुर्ग वासियांनी दिलेले आहेत. त्यांचं नुकसान आम्ही करण्याच्या स्वप्नात पण विचार करू शकणार नाही, एक समजून घ्या. आणि म्हणून सगळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. 5 वर्ष मग तुम्ही विमानतळाचं बोला, आमच्या महामार्गाचं बोला, अजून आम्ही जलवाहतूक सुरू होतोय. सगळं वाहतूक सुरू केल्यानंतर आमच्या विरोधकांनी त्यांच्या गाड्या आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याकडे जाऊन फिरावं, आम्हाला काही हरकत नाही. एक मिनिट. कोणालाही काही प्रश्न आहेत. आता माहीमचे आमदार आमचे सावंत आहेत, त्यांना लोकांनी येऊन काही निवेदनं दिली असतील जिल्ह्यामध्ये येऊन, त्यांनी येऊन सांगावं, बोलावं, हरकत नाही. त्यांच्या त्या काही निवेदनामध्ये काही त्यांना प्रश्न जे विचारले आहेत ना, त्याचं उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे. प्रत्येकाला विश्वासात घेऊन, मी काय वाक्य वापरलं, प्रत्येकाला विश्वासात घेऊन हा विषय करणार आहोत आम्ही, आम्हाला काही हरकत नाही. दुसरा काय विषय आहे का, विचार, तुला काय विचार, मला विचारायचं. 2 कोटीची वसुली करते प्रशासन आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा हात असल्याची टीका जी आहे ती त्या दिवशी आमदार वैभव पण आता नाईकांनी. कासार्डेची जी आमची मायनिंगचा जो व्यवसाय आहे ना, तो वर्षानुवर्ष सुरू आहे, कित्येक वर्ष सुरू आहे. तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासार्डेमध्ये घेऊन जाल ना, तुम्हाला आमच्या ग्रामस्थ असेल, तिकडचे व्यावसायिक असेल, तो वर्षानुवर्ष सुरू आहे. त्याहीबद्दल काही तक्रारी असतील तेव्हा त्याच्यावर कारवाईची भूमिका त्या प्रशासनाने घेतली आहे ना. अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय, मायनिंग असो, अंमली पदार्थ असो, कुठलाही असो, त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही तक्रार द्यावी ना. त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे, मग तरी बोलावं का. मग ज्या प्रशासनावर तुम्ही आरोप करताय ते प्रशासन, तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे पैसे घेतलेले आहेत, पुरावे द्या. मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी. मी ऑन कॅमेरा सांगतो, द्या मला पुरावा की बाबा असे एवढे पैसे घेतलेले आहेत, या ठिकाणात घेतलेले आहेत, हे त्याचे पुरावे द्या. त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी. मी कोणाचे गय करणार नाही. पारदर्शक आम्हा लोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे, भ्रष्टाचार मुक्त आहे. कोणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे माझ्याकडे तक्रार द्यावी. विनंती एवढी, आमची जिल्ह्याची बदनामी करू नका. या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायची आहे ना, त्या निमित्त जिल्ह्याची बदनामी करू.